मुलांनो, आज आपण काय तयार करणार आहोत? भेळ. भेळ खायला कोणाकोणाला आवडते? हात खाली घ्या. सर्वांना भेळ आवडते. तर आपण काय करायचं, आज भेळ कशी तयार करतात ते बघायचंय आणि भेळ सुद्धा काय करायचे, खायचे. आता मुलांना बघा, भेळ करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया. हे साहित्य मी आणलेलं आहे. ते कोणतं साहित्य? कांदा. मी हातात घेतलेलं ते काय आहे? कांदा. भेळ करण्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे टोमॅटो. त्यानंतर आपल्याला लागणार आहे कोथिंबीर. त्याचबरोबर बघा मीठ आहे. कसं काय ओळखलं रे? मीठ आहे. छोटा आहे, अगदी साखरपेक्षा छोटा आहे ना. साखरपेक्षा मोठे असतात बरोबर. त्याचबरोबर हे काय आहे? यामध्ये थोडंसं काय आणलेलं आहे? तिखट आणलेलं आहे. म्हणजे लाल तिखट असते की नाही, ते तिखट, की ज्याच्यामुळं आपली भेळ छान होते. आणखीन बघा इथं हे दाखवतो मी. इथं जरा पाठीमागे हे बघा, हे काय आणलेलं आहे माहितीये का? तुम्हाला कसं माहित? हे आहे फक्त चिंचाचं पाणी आहे घरी. हे काय आहे? लांब नाही घेता, मी पण दिसते. हे फक्त चिंचेचं पाणी आहे घरी? नाही. तर हे कशाचं पाणी आहे मग सांगा? चिंचेमध्ये अजून मी काय घातलेलं आहे? चिंच आणि गुळ. आणि कशाचं पाणी आहे? हे गुळ, चिंच आणि गुळचं पाणी आहे. आता हे काय करूया आपण, इथं झाकून ठेवूया. आणखीन बघा, अजून एक महत्वाचं राहिलं भेळसाठी. काय लागणार आहे आपल्याला? चिरमुरे. त्याचबरोबर फरसाणा. एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. भांडी कोणती लागणार आहे ते मी दाखवायला लागले. हे पातेल लागणार आहे. त्याचबरोबर हे आपल्याला काही टोमॅटो ठेवण्यासाठी प्लेट किंवा ताट आपण घेऊ शकतोय. आणि कांदा ठेवण्यासाठी एक प्लेट घेतलेली आहे. कोथिंबीर. त्याचबरोबर आपल्याला भेळ खाण्यासाठी काय लागणार आहे? प्लेटा. त्याचबरोबर चमचे. एवढं साहित्य आपण काय केलेलं आहे, भेळसाठी इथे घेतलेलं आहे. आता पहिल्यांदा आपण इथं काय करून घेऊया, कांदा कसा चिरूया रे? बारीक. कांदा बारीक चिरून घेऊया. कोणाला कांदा चिरायला येतोय? बरं, असू दे. आता तुम्ही कसं आहे, छोटा आहे, तुम्हाला आता विळती पण आहे की नाही, त्यामुळं आता कांदा मी चिरते. तुम्ही फक्त बघून घ्या कसं चिरते ते. हा काय रे? फरसाणा. फरसाणा जादा खायचा नसतो. भेळ एवढाच पुरेसा खायचा असतो. फरसाणा किंवा आपण शेव पण मिक्स करू शकतो यामध्ये. आता हे सगळं साहित्य बघा. टोमॅटो चिरलाय, कांदा चिरलाय, कोथिंबीर चिरलेले. हे सगळं साहित्य आपण यामध्ये काय करणार आहोत, हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मी आता
मिक्स केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत याच्यामध्ये ओतलेला आहे. कांद्याला काय म्हणायचं इंग्लिश मध्ये? आता हा काय याच्यामध्ये आता मी मिक्स करणार आहे. बघा किती आपण साहित्य मिक्स केलंय त्याच्यामध्ये, त्यामुळं काय झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण काय मिक्स करूया, चटणी, बस का तिखट तुम्हाला? हा ही कसली लाल तिखट. कोथिंबीर घातलेली आहे याच्यामध्ये. मीठ थोडस आपण काय करूया